नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आचारी स्टाईल कांदा बटाट्याची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी मोठे 2 बटाटे घेतलेले आहे, साल काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर 4 मोठे कांदे घेतलेले आहे। आता आपल्याला बटाटा कट करायचा आहे। तर आपल्याला एकदम पातळ असा बटाटा कट करून घ्यायचा आहे। आता आपण घोसाळ्याची भजी करतो किंवा एकदम बटाट्याची आपण पातळ कट करून भजी करतो, ती भजी सर्वांनाच आवडतात। पण आज आपण कांदा आणि बटाट्याची मिक्स भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चवीला अतिशय छान लागतात आणि भजी म्हटलं की कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात। जे भजीप्रेमी असतील त्यांच्यासाठी तर खास हा व्हिडिओ आहे। अशी जर भजी बनवली की तुम्ही रोजच बनवाल आणि आता पावसाळासुद्धा आहे, गरमागरम चटकपटक काहीतरी खावंसं वाटतं, त्यासाठी अशी भजी बनवायची। खूप सुंदर होतात आणि पटकन होतात। तर एकदम बारीक असा आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे। आता सगळा बटाटा आपण कट करून घेऊ आणि जशी आपण पोह्याला कांदे कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपण कांदे आणि बटाटे सगळे कट करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या फोडी सगळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यामुळे काय होतं, पाणीसुद्धा सुटतं। यामध्ये आपल्याला एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। या ओलेपणातच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे मी ठेचा घेतलेला आहे, आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने अर्धवट असे कुटून घेतलेले आहे, त्यामुळे काय होतं, चव छान लागते। अर्धा चमचा हळद पावडर, हळद पावडरची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, ओव्यामुळं काय होतं, आपल्या पोटाला त्रास होत नाही। आणि इथे घेतलेलं आहे 2 चिमूट हिंग जरूर घाला। त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आणि इथे घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे घेतलेलं आहे मी 2 वाटी डाळीचं पीठ। आता 1 वाटी घातलेलं आहे आणि 1 वाटी आपल्याला अगदी थोडं करून घालायचं आहे। आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता किंवा मैदासुद्धा घेऊ शकता। आता हे सगळं आपल्याला एकदम रगडून मळायचं आहे, म्हणजे याला पाणी सुटतं आणि आपलं हे मिश्रण सगळं भज्याचं तयार होतं। अगदी थोडं पीठ घालायचं आहे। आता तुम्हाला जर गरज वाटली तर 1-2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपण हे मिक्स करून घेणार आहे, चोळून घेणार आहे, आपल्याला सुद्धा गरज इथे लागू शकते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर इथे हे मिक्स केलेलं आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे ते सुद्धा आपण हे घालून घेणार आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे खाण्याचा सोडा, इथे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे। हे सगळं आता आपल्याला एकजीव करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण भज्याचं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे तेल गरम करायला ठेवलं आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे ही भजी, सोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायची आहे। आता कधी हॉटेलमध्ये तुम्ही अशी भजी खाल्ली असेल आणि पाहिली असेल तर अशा पद्धतीनेच तुम्ही घरीसुद्धा बनवायची आहे। आता जेवढे कढईत बसतील तेवढे सोडायचे आहे, कारण कढई आपण पसरट घेतलेली आहे।
त्यामुळे काय होतं, जास्त भजी आपल्याला सोडता येतात. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे, खूपही जास्त ठेवायची नाही, नाही तर भजी वरून करपल्या जातील, आतून कच्ची राहतील. तर बघा, खालच्या बाजूने हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण हे पलटून घेऊ. खूप घाई करायची नाही. खूप जर घाई केली, मोठा गॅस जर ठेवला तर हे करपून जातील, आतून कच्चे राहतील आणि तुम्हाला हे टेस्टी लागणार नाही. आता हे सगळे आपण पलटवून घेतलेले आहे. खालची बाजूसुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. आता तुमची भजी जर कुरकुरीत होत नसतील तर काय करायचं, फक्त उलटपुलट करायचे, त्यानंतर काढून घ्यायचे आणि थंड करायचे. थंड केल्यानंतर पुन्हा त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे तुम्ही मिडियम गॅसवर परत तळून घ्यायचे, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. ही महत्त्वाची टिप आहे. आता हे सोनेरी रंगावर आपण तळून घेऊ. तर आपण कढईमध्ये जे पहिल्यांदा भजी सोडलेलं अतिशय छान असा कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊ. तर बघा, ही सुद्धा भजी छान असा रंग आलेला आहे. आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली अशाच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपली आचारी पद्धतीची कांदा बटाट्याची कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम आहे. आता पावसाळा चालू झालेला आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भजी खाल्ली असतील, पण ही माझ्या पद्धतीने तुम्ही भजी बनवलेली अशा पद्धतीची ही भजी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.